सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी विषय इतिहास राज्यशास्त्र दिवस 20वा. मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र विषयाचा 20व्या दिवसाचा सेतू अभ्यासक्रम सदर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सेतू अभ्यासक्रमावरील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा. ब्रिज कोर्स इयत्ता 9वी विषय सामाजिक शास्त्रे इतिहास राज्यशास्त्र दिवस 20 कालावधी 35 मिनिट. प्रकरणाचे नाव आहे 7वं प्रकरण विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर आपल्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता विकसित होणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीची उदाहरणं सांगता आली पाहिजे. यासाठी 8वीच्या प्रकरणाचा संदर्भ घ्यायचा आहे. 8वीचे प्रकरण 5 इतिहासाचे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. 6वे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. 7वं असहकार चळवळ. 8वे प्रकरण सविनय कायदेभंग चळवळ. 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. 11 समतेचा लढा. ही सर्व प्रकरणं अभ्यास केल्यानंतर अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता येणे अपेक्षित आहे की राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेतील ठळक घटकांचे विश्लेषण आपणास करता आले पाहिजे. आठवूया काही बाबी. 1. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात कोणती संस्थाने होती? स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात असणारी संस्थाने हैदराबाद संस्थान, काश्मीर संस्थान, सौराष्ट्रातील जुनागड संस्थान ही संस्थाने अस्तित्वात होती. नंतर हळूहळू ती सर्व संस्थाने पुढे भारतात विलीन झाली. 2. स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींची नावे सांगा. अनेक नावे इथे सांगता येतील. महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे क्रांतिकारक आहेत. असे अनेक नेते, अनेक कार्यकर्ते, अनेक समाजसुधारक, धर्मसुधारक, क्रांतिकारक यांची नावं स्वातंत्र्य लढ्यात आपल्याला सांगता येतील. भारतात सध्या किती घटक राज्य आहे? भारतात सध्या 28 घटक राज्य आहे. मात्र भारतात एकूण विधानसभांची संख्या ही 31 आहे. कारण दिल्ली, पुदुचेरी, जम्मू काश्मीर हे जरी केंद्रशासित प्रदेश असले तरी तिथे विधानसभा अस्तित्वात आहे. इयत्ता 8वी इतिहास आणि राज्यशास्त्र क्रमिक पाठ्यपुस्तक याचा आपल्याला इथे आधार घेता येईल. एकात्मिक स्वाध्यतेसाठी काही अध्ययन, अनुभव आणि कृती आपण इथे सोडवणार आहोत. त्यात पहिला तक्ता संकल्पना चित्र पूर्ण करा. एका बाजूला क्रांतिकारी संघटना दिलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या संघटनेमध्ये क्रांतिकारक कोण होते किंवा कोणी ती संघटना स्थापन केली हे आपल्याला लिहायचे आहेत. 1. अभिनव भारत संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर. अनुशीलन समिती, बारिंद्र कुमार घोष. इंडिया हाऊस, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. इंग्लंडमधील लंडन येथे ही संघटना अस्तित्वात होती. गदर संघटना, लाला हरदया. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेतले क्रांतिकारक होते चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. दुसरी कृती बघूया. तक्ता पूर्ण करा. मवाळ नेते आणि जहाल नेते इथे लिहून दाखवायचे, प्रत्येकी 3. मवाळ नेते 1. गोपाळकृष्ण गोखले. 2. फिरोजशाह मेहता. 3. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. जहाल नेते 1. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक. 3. बिपिनचंद्र पाल आणि यांनाच लाल बाल पाल असेही म्हटले जात होते. संकल्पना चित्र पूर्ण करा. तिसरी कृती आहे. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. 1885 साली स्थापन झालेली राष्ट्रीय सभा म्हणजे आजचा काँग्रेस पक्ष आणि त्याची सुरुवातीची 4 मूल्ये, 4 सूत्र. 1. स्वराज्य. 2. स्वदेशी. 3. राष्ट्रीय शिक्षण. 4. बहिष्कार. यासाठी शैक्षणिक साहित्य, चित्र, तक्ते यांचा वापर करावा. यातून आपणास काय समजले? 1. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची उद्दिष्टे लिहा. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची उद्दिष्टे. पहिलं उद्दिष्ट आहे
भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. 2. परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार-विमर्श करणे. 3. लोकांमध्ये ऐक्यभावना वृद्धिंगत करणे. 4. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. दुसरा मुद्दा आहे राष्ट्र उभारणीच्या कार्यात जहाल आणि मवाळ नेत्यांचे कार्य लिहा. राष्ट्रीय सभेत थोड्याच दिवसात जहाल आणि मवाळ असे 2 गट पडले. सुरुवातीला जो कालखंड होता म्हणजेच 1885 ते 1905 हा मवाळ कालखंड होता. मवाळांचे योगदान किंवा त्यांचे कार्य आपण या निमित्ताने समजून घेऊया. 1. मवाळांनी राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात अनेक ठराव संमत केले. प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावे. सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात. वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी. 5. लोकांच्या कायदेशीर हक्कांचे रक्षण व्हावे म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी. असे अनेक विधायक ठराव अधिवेशनात मवाळ नेत्यांनी पारित करून घेतलेले होते. जहालांचे कार्य. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण ह्या मार्गांचा अवलंब केला. 2. केसरी व मराठा ह्या वृत्तपत्रांतून लोकमान्य टिळक यांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. 3. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. 4. आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे. त्यांच्या विचारांचे आदानप्रदान व्हावे. राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव या उत्सवांचे आयोजन केले. तिसरा प्रश्न. राष्ट्र उभारणीसाठीच्या कार्यात क्रांतिकारकांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर. वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला. 2. प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जबरदस्ती केली आणि जनतेवर अन्याय केला. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या दोघा चापेकर बंधूंनी 22 जून 1997 रोजी त्याचा वध केला. 3. आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध लढा दिला. चौथा मुद्दा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नाशिक येथे मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली. 1904 मध्ये त्या संघटनेचा विस्तार झाला म्हणून त्याचे अभिनव भारत असे नामकरण केले. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सावरकरांनी इंग्लंडमधून क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. 5. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना आखली. 6. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणे याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले. अधिक माहितीसाठी इतिहासाचे 8वीचे इतिहास नागरिकशास्त्राचे क्रमिक पाठ्यपुस्तक वापरायचे आहे. शेवटी स्वाध्याय आणि मूल्यमापन आपण बघूया. जो स्वाध्याय आणि मूल्यमापन तुम्हाला सेतू अभ्यासक्रमाच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. पहिला प्रश्न. 1857चा स्वातंत्र्य लढा उभारणीसाठी कसा उपयुक्त ठरला? 1857चा स्वातंत्र्य लढा. 1. या लढ्यामुळे इंग्लंडच्या राणीने भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1857 साली ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांस माहीतच आहे 1857चा उठाव जो लष्करी बंडापासून झाला आणि बघता बघता सर्व भारतभर पसरला आणि असं वाटायला लागलं की भारत आत्ताच स्वतंत्र होतो की काय. पण दुर्दैव असं इंग्रजांच्या तोडीस तोड अशी हत्यारं आणि साधनं भारतीयांकडे नसल्यामुळे या उठावात आपल्याला म्हणजे भारतीयांना अपयश आले. परंतु जरी उठावात अपयश आलेले असले तरी या उठावातून बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. जसं की मी आत्ताच बोललो, ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता राजवट बरखास्त करून भारताचा संपूर्ण कारभार
इंग्लंडच्या पार्लमेंटच्या हाती घेण्यात आला. 2. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आले. तसेच भारतीयांविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. 3. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेदभाव करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांची केलेले करार पाळले जातील. तसेच ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाहीत, अशी ग्वाही या जाहीरनाम्याद्वारे जनतेला, प्रजेला देण्यात आली. दुसरा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान स्पष्ट करा. उत्तर. पहिला मुद्दा, भारताच्या पूर्वसीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध करण्यास उभे राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस होते. 2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. 3. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करू लागले. 4. 1941च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. 5. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तिसरा प्रश्न आहे, भारतातील हैदराबाद संस्थानांचे विलिनीकरण कसे झाले? बघूया उत्तर. पहिला मुद्दा, 1947च्या जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. 2. मात्र निजामाने भारताविरोधी धोरण स्वीकारले. तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. 3. निजामाचा सहकारी कासिम रजवी याने संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार नावाची संघटना स्थापन केली. 4. निजामाशी समोपचाराने बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत होते, परंतु निजाम दाद देत नव्हता. 5. अखेरीस भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. यास ऑपरेशन पोलो असे सांकेतिक नाव होते. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. चौथा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे लिहा. उत्तर. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे: लोकमान्य टिळक, शंकरराव देव, श्रीपाद अमृत डांगे, S.M. जोशी, आचार्य प्र.के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे. याशिवाय बऱ्याच स्त्री कार्यकर्त्या देखील होत्या. सुमतीबाई कोरे, दुर्गा भागवत, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, अहिल्याबाई रांगणेकर. उपक्रम दिलेला आहे. आंतरजालाच्या म्हणजेच इंटरनेटच्या मदतीने राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे लिहायची. अधिवेशनाचे ठिकाण, वर्ष, अधिवेशनाचे अध्यक्ष बघा इथे लिहून दाखवलेले आहे. अधिवेशनाचे ठिकाण मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळा. अधिवेशनाचे वर्ष 28 डिसेंबर 1885. अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी. राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरलं होतं, की ज्याचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते. विद्यार्थी मित्रांनो, हा 20व्या दिवसाचा इयत्ता 9वीचा सेतू अभ्यासक्रम संपलेला आहे. अपेक्षा करतो सर्व उत्तरे समजून आपण त्याची नोंद करून घेतली असेल. असेच सेतू अभ्यासक्रमावरील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.